व्याप्त निराकार नाही जाकार जथुनी चराचर त्याची भजी। गुप्त है परमेश्वर, गुप्त है, अंतर्यामी है, ईश्वर व्यापक आहे, ईश्वर चालक आहे आणि त्याला आकार नाही म्हणे। पण तिथून उत्पत्ती व्हायला लागली, तो कोण उत्पत्ती करणार आहे याचा शोध लावा, तोच ईश्वर आहे। त्याला आता आंधळ ठेवत नाही। आता आत्मापासून आत्मा, आत्मापासून आत्मा, आत्मापासून आत्मा, झाडापासून बीज, बीजेपासून झाड, माणसापासून माणूस, कुत्र्यापासून कुत्रं। त्याला आकार नाही, पण त्याशी भजे हरिपाठामध्येच आहे। तर मी विचार केला, आत्मापासून आत्मा तयार, पृथ्वी, आकाश, अग्नी, वायू, जल, ह्या 5 तत्वापैकी हा माणसाचं शरीर धारण करून हे चिखोल लापल्यासारखं आपल्या याला घराला या 5 तत्वानं हे करून शरीर धारण करून ह्या माणसाला ओळखता येते। करायचं काही नाही, ओळखायचे फक्त। तुकाराम बाबा देखील मला जान ओळखेला हरी तो धन्य संसारी। माझे माय मेले बाप मेले माझ्या देखता, महापंचभूत आहे संतान म्हणल्या गोष्टी हे कसे दिसले मला काहून दिसत नाहीत। 5 तत्वाचं शरीर आहे ग्रंथात लिहून आहे, हे मला का दिसले नाही माझ्या देखता माणसं मेले। तो नाहीच, निराकार वस्तू आहे, पण आहे हे मला याचे अनुभव झाले। हे ध्यानाला बसत होतो, कधी पृथ्वी, आता भी ग्रंथात आहे, कभी चमकत है बिजली, कभी बरसत है पाणी, रवी शेषे तारे आहे त्या गावाशी, ते पहा ग बाई ते पहा तरत जन्माई हवा। हे गुरुकिलीचे भजन आहेत। इस बंगले को 9 दरवाजे, 10वीं खिड़की खोल उसमें लाल भरे आने मोह। आपल्याला आपलाच देव आपणाला दाखवणारा गुरु पाहिजे। जैसा बोले तैसा चाले, त्याचे बंधावे पावले, साधू तोच वळखावा, देव तिथंच जाणावा। अशा माध्यमातून मला हे प्राप्त झालेले। आता जवळच बसलो, आपण तुम्ही बोलावलं की बाबाचा कशावर जोर आहे, आध्यात्मिक ज्ञान आहे। आता खूप लांब आहे, मी कोण होतो कसा होतो याच्यावर मला सिद्ध झालं की मी जर आत्ता नाही, हे सर्व आपण एका दिवशीचेच आहोत। कोणी लहान नाही, कोणी मोठं नाही, कोणी कमजोर नाही, एवढीच ताकद आहे। पण आपण स्वतंत्र आहोत, सिद्ध हा माणूस आहे, बद्ध नाही, पण आम्ही कर्मबद्ध झालो। इथं बसता येते, अधिकार आहे, माझ्यात जे आहे तुमच्यात आहे, सर्वांमध्ये आहे। परमेश्वराची शक्ती प्रत्येकामध्ये आहे। मारुती आकाशात जात होता, तुम्ही देखील जाऊ शकता। हे महापंचभूत आहे ना, याचं शरीर आहे ना, हे समाधी लावून गुरु कृपेनं समजा की ध्यानाला बसून सनी असे तेच झाले। त्या महापंचभूतामध्ये लीन माणूस झाला तर छोटे मोठे हे कार्य हातात येतात। निसर्ग ह्या माणसात हातात आहे। जोडमो होते, खटेश्वर बाबा होते, किती मुर्दे उठवले त्यानं, मारली। नाम्या म्हणे हे काहाला ठेवत असेल म्हणे 6 महिने मुर्दे, असंच उठवणे का कुत्र्याला लात मारली, ज्ञानेश्वरीमध्ये आहे। तर हे महापंचभूत परमेश्वराचा अंश आहे। आता इथपर्यंत आपली मजल जाणं फार कठीण आहे। आपण इकडे गुरफटून गेलो धर्म 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 म्हणत, यामध्ये इतकं आपलं आता जग हे भारत निघणं याच्यातून फार कठीण आहे। हे फार दुःखाची गोष्ट आहे। संसार बर्बाद झाले काही काला, पंढरीच्या वाऱ्या केल्या, वाटल ते बर्बाद्या करून टाकल्या घरादाराच्या काही ईश्वरासाठी, का धर्म म्हणून। पण धर्म फार बाजूला राहिला। धर्मामध्ये भूतदया, धर्मामध्ये भूतदया लक्षात ठेवा। धर्मामध्ये भूतदया, दैशेवाने पुत्राशी तैसे दास आणि दासी। मी तसा नाही, पण धर्माचा सिद्धांत सांगतो मी। जे जे दुःख आपले देहे ते सर्व होते पाहिजे, जे जे दिशे भूते ते मानिजे भगवंता। अशी जर आपली भावना झाली तर आपण म्हणा काहीतरी आम्ही वाटेला लागलो, संताच्या वाटेला लागलो,
जर आमचं हे काही शुद्ध नसल, डोळे एकीकड, कान एकीकड, वासना एकीकड, बुद्धी एकीकड, तर आपण समजा की आम्हाला परमेश्वराचा वाराही लागला नाही. लक्षात ठेवा, माझा अनुभव आहे. मी बी काही दिवस डोंगरानं फिरलो, महाराज झाला, महाराज झाला. लोकांच्या म्हणण्यावर जटा झाल्या हे खरंच आहे. महाराज म्हणायला हेच खरं आहे. छोटे मोठे कार्य व्हायला खरंच आहे. आणि मला वाटलं खरंच झालं काही. महाराज बनवलं लोकांना, खरंच झालं आणि ते सत्याचा हीच वाट आहे. आता मला काही माहीत नाही कोणतंच काही. तर मला वाटा खरंच मी महाराज झालो, मोक्षाला पोहोचलो काय की आता जातोच काय की. काही दिवसाखाली मला विचार झाला की मला तेल खाऊ वाटायला लागलं, मला कपडा चांगला घ्यावा वाटायला लागला. हे काही दिवसाला मग नंतर मला उपदेश झाला. स्वतःचा अनुभव सांगतो. ह्या डोळ्यानं जे पाहिलं बरं बुरं तर दोन्ही गोष्टीला खुश व्हायचं, बेकार बी चांगले आहे. मग स्वतः त्यावेळेला मला कळून आलं हे की मी महाराज झालो नाही. हे लोक म्हणायले ते खरं आहे, पण मी महाराज स्वतः मी झालो नाही. स्वतःचा अनुभव आहे. मग तेव्हापासून स्वतः मला या इंद्रियावर ताबा करायचं काम पडलं. डोळ्याला सांगलं होपर्यंत, आंधळा झालो नाही, पण होपर्यंत आजवर तू मला घेऊन फिरलास, आता तू खबरदार फिरू नको आणि मी तुझं ऐकणार नाही. हा स्वतःचा अनुभव आहे. त्या कानाला सांगलं भजन ऐकायचं, बऱ्या गोष्टी वाईट गोष्टी. ते सांगलं की आता तू जे आहे तुझं मी ऐकणार नाही. मी ऐक म्हणलं तेच ऐक, नाही तर बाकी ऐकायचंच नाही. हिनं तर सत्यानाश केलं माणसाला, माणसातून काढलं हिनं. हे 5 कर्मेंद्रिय आहे. तर एवढे दमन करण्यासाठी गुरु पाहिजे किंवा योगाभ्यास. ही भारताची संस्कृती आहे. लाखो करोड जे ऋषीमुनी आजवर आले तुमच्या इथं चालत, ते मार्ग आज मला भेटलेला आहे. भारताची संस्कृती, सनातन राम कृष्ण जे आले ह्या मार्गाने, ह्याच मार्गाने आता ही बाई जे रडली ह्याच मार्गाने. आणि हे कुंडलिनी शक्ती, आत्मशक्ती. जगदंबा म्हणलं तिला कोणी, दुर्गा म्हणलं कोणी तिला, आधी माया म्हणलं कोणी, आधी पुरुष म्हणलं त्याला अनेक नावं, एक नावानं त्याला बोललं नाही ऋषीमुनीने, वेगळे वेगळे दिले. तर ती आपली कुंडलिनी शक्ती जर जागृत झाली आपणाला, देव पाहायशी गेलो माझा मीच देव झालो, परा पचंती मध्यमा वैखरी, विळा पिंगला शिशुना आणि सुसुना नाड महातीर्थ आहे. ज्ञानेश्वरीच्या अध्यामध्ये ज्ञानेश्वरानं वर्णन केले. महातीर्थ आहे ते. आणि ती जर या गुरुकृपेनं जर आत्मशक्ती जागृत झाली तर 17वी जीवन उतरून त्याच्या नाडी नाडीन जाऊन राई रोगाचा सत्यानाश होते. ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायात वाचून पहा, ज्ञानेश्वरानं वर्णन केले. शरीर निरोगी. तर त्या लोकांना काही लोकांना ते जर साध्य झालं अशा लेकराला, तर ज्ञानेश्वरानं केलं तेच निर्जीव भीत चालू शकतात. हे लेकरं माझा विश्वास आहे. मला मथारपणी भेटलं तर एवढं मला अनुभव आला पाप करता करता. तर असे लेकरं जर होतील ज्ञानेश्वरासारखे, मुक्ताबाईसारखे, काय मोठी गोष्ट आहे. आता आमच्यात एक लम्हाणी आहे, सहज सांगलं की जल असून असं असं करतात म्हणून सांगलो मी. त्यानं करता करता आता पाण्यावर झोपा लागला. आत्ता म्हणजे जलतत्व त्याला प्रसन्न झालं. प्रल्हाद अग्नितत्व प्रसन्न, पाती तत्व प्रसन्न होते प्रल्हादाला. मारुतीला आपल्या पाती तत्व प्रसन्न होते. काय प्रसंग आला ते काम करत होता. सूक्ष्म होत होता, पहाडासारखा होत होता, पृथ्वीचं वज होत होतं, त्याला वाऱ्यासारखा होत होता, सूक्ष्म. कधी तो बी माणूस होता, वानर नव्हता तो. तिथे फार घपला झाला होता. ते कुठंच वानेर आता शेपटीचे त्यात काळ्या तोंडाचे थोडे लढाई करणारे कुठंच वानेर, त्यामध्ये बी घपला होऊन गेला. आता सांगत बसलं ते मुश्किल आहे. पण आपणाला तिकडं करायचं नाही काही, आपणाला आध्यात्मिक ज्ञानाकडे जायचं आहे. इतकी पब्लिक आहे. तुम्ही 1 महिना ध्यानाला बसा, प्रसंगाला तुम्ही ध्यानाला बसून पहा. ज्याचे जे नाही जर अनुभव यांनी गेला तर काय सांगू तुम्हाला. प्रसंगाला तुम्ही रोज असे लेकरं बायाला तुम्ही ध्यानाला बसा. आता मारुतीपाशी भजन करा तुम्ही,
ध्यानाला बसा पहाटे संध्याकाळी. याच गावामध्ये आज वर्षापर्यंत नाही जर तुम्हाला चमत्कार दिसून आले तर काय सांगू त्याला. हे संताची जादू आहे. आणि तुझा देव तुझ्यापाशी हे सत्य. देव काय करत नाही, ते महापंचभूत आहे, वश होतात. हे लेकरं जर असे एखादे साधले आपले, तर जे ऋषीमुनीनं काम केलं ते नाही करणं गेलं तर काय सांगू तुम्हाला. ह्या वाऱ्यावर मात करू शकतात, निसर्गावर मात करू शकतात, निसर्ग बनतात. एवढी आपल्या भारताची संस्कृती आहे. हे ऋषीमुनीचं धन आहे. थोडंसं मला त्याचा एक चाहळ लागलेला आहे, थोडंसं मला त्याचा. आणि जे खरं काय आहे भारताचं ग्रंथ आहेत आपल्यापाशी, आणि जे आध्यात्मिक हे शक्तिपातचे हे ग्रंथ आपल्याजवळ कोणी येऊ दिले नाही. आता पडून हे माझे असे ग्रंथ आताच वाचून दाखवलो मी. करोडो ऋषीमुनी ज्या मार्गानं तरले जग, ते पुस्तक आपल्यापाशी नाहीच नाही. दबून टाकून दिले. आता माझ्याशी पुस्तक आहे. जे मला जे आपण आठवावे ते दुसऱ्या शिकवावे, जग शहाणे करून सोडावे. आपण तरले ते नवलनं हे दुधात तारावे, असं जे तुकाराम बाबाचं म्हण आहे. मी तेवढा तरलो नाही, पण मला मार्ग दिसला. संत गेलेले मार्ग दिसले, पावलं दिसले, आणि त्याचा अनुभव देखील स्वतः यायला लागले आता. म्हणून हे सांगणं माझं जरुरी आहे. आज आमच्या इकडं पुरं ज्या ज्या परिसरात चाललो त्या परिसरात समजा की लोकांमध्ये एकदम बदल होऊन गेला. तुम्ही ह्या गावचे माणसा तुम्ही नुसते भजनं म्हणत जा, काय तुमच्या शरीरात परिवांत होते. आणि संकष्टाला तुम्ही ध्यान बसा, नुसतं संकल्प करा की माझं असं काम झालं पाहिजे. काय मरणाला जिंकले त्या लोकांना. 1400 वर्षे तुम्हाला माहीत आहे तो माणूस होता ना. तेच असं लिहून आहे त्याच्यामध्ये. पातंजली योगदर्शन मानसशास्त्र आहे, त्यामध्ये असं लिहून आहे की हे सूर्याला तुमचा मारुती गेला होता म्हणे एकदा गिळायसाठी लहानपणीच, तेव्हा कुठं गुरु केला त्यानं. ग्रंथामध्ये जन्मलाच की भूक लागली की ते काय म्हणला म्हणून पोथीत लिहून आहे ना रामीजामध्ये. तेच हे गोष्टी बोलायला त्याच हातावा तिथपर्यंत जाता येते. साधल न साधल सांगू शकत नाही. पण आपल्या भारताची संस्कृती खरी विद्या काय होती, परंपरा चालत आलेली. आणि यामध्ये 2 मार्ग आहे, हिंगम मार्ग आहे आणि पिपलिका मार्ग आहे. हिंगम मार्ग म्हणजे तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर, दाना मेरा हे सहज मार्ग आहे. ह्याला कोणी राजयोग बी म्हणलेलं आहे. आणि कर्मकांड आहे. ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायामध्ये कर्मकांड आहे. तर अर्जुनानं प्रश्न केले त्याला की हे पूजा पाठ मंत्र तंत्र मला ते राहू दे, हे त्याची गरज नाही. मग काय करू म्हणला. मी सर्वात हो. आत्ता गीतेत लिहून आहे की मी सर्वात हो. तो कोण आहे कृष्णाला शोधा. मी निशाणे देतो तुम्हाला, यादी करून देतो की कृष्ण कसा आहे. मी सर्वांमध्ये आहो अर्जुना, मी सर्वांमध्ये आहो. आत्ता लिहून आहे ते वाचा. म्हणजे खरे आपणाला मिळालं म्हणायला काही हरकत नाही. लिहून आहे त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी. आता त्याच्यामध्ये लिहून आहे. ज्ञानेश्वरीमध्ये 6वा अध्याय, 11वा अध्याय आणि 12वा अध्यायामध्ये हे जे मी तुम्हाला बोलायला हे सगळंच भेटते झालं. ज्ञानेश्वरीमध्ये तिळा इतके बिंदुले, त्यामध्ये ईश्वांबर कोंदले, हरिहराच्या मूर्ती बिंदुल्यात येती जाते. हे तिळा इतकं बिंदुलं आहे, पण ईश्व आहे याच्यामध्ये. ह्या मडक्यामध्ये ईश्व आहे. हे मामूली नाही, मला डोकसं दिलं नाही, सगळ्याला दिलं. यामध्ये ईश्व आहे, सगळं आहे. आकाशात आहे, या आकाशात आहे, या पोकळीत आहे, ह्या पोकळीत आहे, पृथ्वीत आहे, यात आहे. आकाश आणि पृथ्वी हे आणि हे प्राणी याच्या खाली आहे, वेगळा नाही. आपण एकच आहोत, लक्षात ठेवा. तर असे ग्रंथ भेटतात आपल्याला. मी बी काही ग्रंथामध्ये आता ईश्वर कृपेनं जे काही मला भेटलं तेवढं तुमच्यापर्यंत पोहोचायचा माझा प्रयत्न आहे. आणि हे लाभ घ्या तुम्ही. आपल्या भारताची खरी संस्कृती आहे. जे मला आलं तुमच्या पुढे येणार आहे. आता सुरू आहे माझं काम. घरामध्ये करतात, पण सत्य चालणं, सत्य बोलणं, गर्व कपट अभिमान दराला
आणि देव म्हणजे तुम्हाला सांगतो आखरी दया क्षमा शांती, तिथं देवाची वस्ती, बाकी काहीच नाही. शून्य. देव देव मध्ये शून्य. देव पाहयासी गेलो माझा मीच देव झालो. तुकाराम महाराज म्हणला, मी तिथवर गेलो नाही, पण मला आशा तेवढीच आहे, मला पुण्यात मोक्षाला जायचं नाही. माझं मोक्ष इथंच आहे. देवाचे द्वारी विभाग क्षणभरी त्याने चारी मुक्ती साधविल्या. आता ध्यानाला जे बसा म्हणा लागलो, जीवशिवाची घालून गाठी परमात्मा पहा दृष्टी. हरिपाठामध्ये जीवाशिवाशी घालून गाठी शिवशक्ती इथं आहे, जीवशक्ती इथं आहे. त्याला कुंडली म्हणलं, कोणी जीव म्हणलं, कोणी पराशक्ती म्हणलं. गेला अनेक नावं दिली. हे आपल्या भारताचे ऋषीमुनीचे जना मेरा मुक्ता यावरच गेल्या, आणि ते थोडंसं मला भेटलेलं आहे. पुस्तके येतील आता तुमच्या अशी. खरं काय, थोडे काढले तर बिन अनेक काढायचं आणि काही लपून होता. तीर्थ वीर्थ सर्व याच्यामध्ये आहे. शिशुनाम महातीर्थ आहे, नाशिका, तिकडं नाशिकात आहे. आणि ऋषीमुनी ह्या नाशिकेमध्ये स्नान करून मुक्त झाले. ह्या द्वारामध्ये देवाचे द्वार विभाग क्षणभरी, म्हणजे आत्मा काढून इथं न्यायचा, जीवशिवाची गाठ पाडायची आणि थोडं आपलं काम करायचं. सर्व तीर्थ आहे. गंगा गोदावरी सरस्वती नद्या पूर्ण याच्यामध्ये वाले हिमालय आहे. त्या हिमालयातून उतरल्यात खाली. आता तरी ध्यान करा तरुण पिढी जरा. पंढरीची वारी आहे माझे घरी, अनेक न करे तीर्थवर्त, असे अनुभव दिले आम्हाला. तरी आम्ही कुणालाच ऐकलो नाही. तुकाराम बाबाला मलाच काय ऐकता. योग याग विधेयने निवेशिदी वयाचोपाधी दंभ धर्म, असे एकनाथ महाराज म्हणला हरिपाठामध्ये आहे. मी हा तोपर्यंत बनलं तर या कुणाला काळजीच असेल तर सांगा. अनेक आहे, थोडं नाही. घेणारी पाहिजे. आता अजून माणूस भेटला नाही. लक्षात ठेवा. टुकडीजी मला माझा माणूस द्या, माझा माणूस द्या, पण माणूस पावे भला. आदमी का बहुत सुखार है, लेकिन जिस आदमी में आदमीपना उसका बहुत दुष्टकाळ है. मला माणूस भेटला नाही अजून. इतका फिरायला. 4च राष्ट्र राहील पाय पडायचे. गुजरात, राजस्थान, पंजाब, जम्मू काश्मीर, बाकी अजून माणूस भेटलं नाही. आणि भेटतच नाही मला असं वाटायला लागलं. पण त्याला नाही भेटलं काय करायचं रे. 5 मुलं मागले माळी मास्तर त्याला, की सुरूला मला 5 मुलं दे पटनापुरामध्ये, मी गोकुळ करून सोडतो. टोपल्यांशी मातीच धूळ माती, ते काहात आले पोहरा आले. अशी हाल आपल्या भारताची संस्कृती. जेव्हा महात्मा जिवंत आहेत तेव्हा समजा त्याला धुळाला मिळतात, त्याला त्याच्या संसाराचं पाणी करून टाकतात, जाळून टाकतात त्याला. आणि ते मेला की मग सोन्याच्या मूर्ती मांडून. हे लक्षात ठेवा. हेच आपल्या भारताला पाप लागणार आहे काही दिवसाखाली. प्रत्येक महात्म्याचा इतिहास पाहतो मी. त्याला मातीत मी सोडून दिलं, संसार ठेवले नाही. विठ्ठल रुक्माई त्याला परायचित दिले. सनिशाचे लेकरं म्हणून आता पुजारी म्हणून बसले. आता कसं बना लागलं खायला आम्हाला ते. तेव्हा त्याला सनिशाचे लेकरं म्हणून विठ्ठल रुक्माईनं परायचित घेतली. आणि आता त्याचं अन्न कसं खाय भेटायला आम्हाला आहे का आम्हाला काही थोडं भाऊ. तेव्हा बनलं नाही. आता मेल्यावर हाडकं कसे खाता यायले. हा सर्वांना माहीत आहे. विचार करा जरासा, किती घपल्यात आपल्या धर्मामध्ये, किती आपणाला चुत्या बनवलं. लक्षात ठेवा. आत्ता कसे बनायले हो. तर प्रत्येक एकनाथ बाबाचं तसंच केलं, तुकाराम बाबाचं तसंच केलं. आणि मला अजून बी चालू आहे. येथे बी उद्या की ते तुम्हाला पहा काय सांगलं. मग फुलाजी महाराज तिथून आणला काही सांगलं नाही त्यानं.